त्या वाडीतील अवघे 10 जण 7,000 कसे झुंजत असतील, जिवंत असतील की मारले गेले असतील, काही कळायला मार्ग नव्हता. ती 7,000 फौज त्या 10 जणांना संपवून केव्हाही गावात दाखल होईल. मग गावात रक्तपात आणि लुटालूट होईल. अशातच स्वतःला सुरक्षित ठिकाणी हलवावं की शिवरायांच्या शब्दाखातर, स्वराज्याखातर आणि मराठी अस्मितेखातर त्या खिंडी शत्रूला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या गावातल्या त्या 10 वीरांना वाचवावं तर वाचवावं तरी कसं? गावातली वास्तव्यात असलेली सगळी लढाऊ मंडळी एकत्र झाली तरी 1 माणसं होताना मुश्किल. रायगडावरून मदतीची अपेक्षा करणं तर यावेळी शत्रूच्या वेळ्यात अडकलेल्या रायगडालाच मदतीची गरज होती. करावं तर काय करावं? इतकी भयान परिस्थिती संदोशी गावावरती आली होती. हा महाराष्ट्र आहे, ज्याला कल्पनेच्या पलीकडलं शौर्य लाभलेलं आहे. या मातृभूमीला वाचविण्यासाठी कित्येक भूमिपुत्रांनी जगाला अवाक करून टाकेल असं शौर्य गाजवलेलं आहे. राजांनी थाटलेल्या या स्वराज्याला मनात उतरवून एक जण कसलीच पर्वा न करता लढत राहिला. मात्र त्यात कित्येक संसार ओस पडले, कित्येक कुटुंब मुलं बाळ पोरकी झालेत, कित्येक आईबापाने आपल्या मुलांच्या चितेला अग्नी दिलंय. मावळ्यांना लढून कोणतं मेडल मिळणार होतं? कोणतंच नाही. उलट कित्येक हजारो मावळे कसलीही पर्वा न करता मोठमोठ्या जुलमी फौजांसोबत लढले, ज्यांची इतिहासाने ठळक अशी नोंदही घेतली नाही. अशी एक छोटी पण मराठा इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण लढाई, ती म्हणजे कावळा बावळा खिंडीचा रणसंग्राम. या घटनेला सुरुवात होते रायगड किल्ल्याच्या निर्मितीपासून. कारण राशीवटाच्या डोंगरावर मराठा राजधानी श्रीमान रायगड किल्ला उभारण्यात आला. त्यावेळी राजधानी रायगडाच्या 4ही बाजूंच्या सुरक्षेचा विचार करण्यात आला. त्यासाठी रायगडाच्या आसपास उपकिल्ल्यांप्रमाणे काही चौक्या बनवण्यात आल्या. त्यातच रायगडावरील टकमक टोकाच्या अगदी समोर उत्तुंग असे काही सुळके डोंगर रांगा आपल्या नजरेत येतात. याच डोंगर रांगांमधील अतिउंच डोंगर जो टकमक टोकाच्या बरोबर समोर आहे, त्याचं नाव कोकण दिवा. हा कोकण दिवा डोंगर देश आणि रायगडाला जोडणाऱ्या वाटेवरील अत्यंत महत्वाचा डोंगर असल्यामुळे शिवरायांनी रायगड किल्ला वसवतानाच या कोकण दिवा डोंगरातील कावला बावला खिंडीत एक किल्लेवजा चौकी वसवली. या चौकीत 9 मावळे आणि त्यांच्यावरचा प्रमुख म्हणून खिंडीच्या पायथ्यापासून काही अंतरावर असलेल्या संदोशी या गावातील जिवाजी सरकले नाईक यांची नेमणूक करण्यात आली. तर असे 10 जण इथल्या चौकीत तैनात असायचे. किल्ले कोकण दिवा, कावळ्या खिंड, संदोशी गाव आणि आजूबाजूचा सर्व परिसर यांच्या देखरेखीखाली देण्यात आला. आता किल्ले रायगडाच्या रक्षणासाठी जिवाजी नाईक सरकले खिंडीत सज्ज होते. कावळ्या खिंडीला इतकं महत्त्व का होतं ते पहिल्यांदा पाहूया. तर महाड बंदरातून त्या काळचा एक व्यापारी मार्ग होता. समुद्रातून खाडीपट्ट्यामार्गे जो माल आणला जाई तो या कोकणच्या संदोशीत नेऊन कावळ्या घाटामार्गे तो देशावर म्हणजेच पुणे, सातारा या ठिकाणी नेण्यासाठी या संदोशी गावच्या परिसरातून बैल आणि गाढवावर लादून नेला जायचा. किमती माल, मौल्यवान कापड चोपड तसेच इतर मालाचे ने-आण या वाटेने होत असल्याने या मालाचे संरक्षण आणि तपासणी महत्त्वाची आणि अत्यावश्यक बाब होती. कारण कोकण दिवा या शिखराचा परिसर अतिशय घनदाट आणि बिकट असला तरी देखील देशावरून म्हणजेच पुणे, सातारा अशा ठिकाणावरून रायगडावर येणाऱ्या वाटांपैकी सगळ्यात जवळची वाट ही कोकण दिवा या डोंगरातूनच होती. अर्थातच कोकण दिवा हा राजधानी रायगडाचा संरक्षक होता. पुढे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या वाढत्या पराक्रमामुळे तसेच त्यांच्या मोगल विरोधी हालचालींमुळे चवताळून उठलेला औरंगजेब बादशहा स्वतः मोठा फौजफाटा घेऊन स्वराज्य नेस्तोनाबूत करायला महाराष्ट्रावर चालून आला. तरीही 9 वर्ष उलटले तरी छत्रपती संभाजी महाराजांपुढे त्याचं काहीच चालत नव्हतं. शेवटी औरंग्याने फितुरांना हाताशी घेऊन छत्रपती संभाजी महाराजांना धोक्याने पकडून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. तो काळ होता 11 मार्च 1689. राजधानी रायगडावर वयाने अवघे लहान असलेले राजाराम महाराज गादीवरती आले. आता औरंगजेबाने जणू मराठा साम्राज्य संपविण्याचा प्रणच केला होता. त्याच्या आदेशानुसार त्याचा सरदार जुल्फिकार खान काही सैन्यानिशी आधीच रायगडाला वेढा टाकून बसला होता. आता रायगडाला कोणीच वाली दिसत नव्हता. मराठ्यांच्या स्वराज्याची घोडदौड आता काहीच दिवसात संपणार होती. कारण चक्क मराठा राजधानी दुर्ग दुर्गेश्वर तसे अवघ्या मराठी मुलकाचा पालनहार असलेला हिंदवी रक्षक शिवरायांचा आणि शंभूराजांचा किल्ले रायगड मोगली वेड्यात
पार अडकला होता. ज्या रायगडाकडे नजर वर करून बघण्याचा कोणी शत्रू विचार देखील करत नव्हता, असा दरारा असलेला अभेद्य रायगड हतबल होऊन यवनांच्या वेड्यात अडकेल असा कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल. मात्र औरंग्याचा काळा मनसुबा आता सत्यात उतरत होता. फक्त गरज होती तो हा वेढा अजून मजबूत करण्याची. एकदा की गडावरील येसुबाई, बाळशाहू आणि नवीनच छत्रपती झालेले राजाराम महाराज यांना पकडलं की मराठा साम्राज्याचा अस्त होणार आणि आयुष्यभर बाळगलेलं स्वप्न पूर्ण होणार. दख्खन आपल्या ताब्यात येणार, मग अखंड हिंदुस्थानावर आपला एकछत्री अंमल येणार, पूर्ण हिंदुस्थानात मोगलशाही होणार, असं औरंगजेबाने मनोमन ठरवलं होतं. त्यांनी रायगडचा वेढा अजून आवळण्यासाठी आपला मातबगार सरदार शहाबुद्दीन खान या जुल्फिकार खानाच्या मदतीला तेवढंच मोठं सैन्य सोबत देऊन पाठवलं. मुघल सरदार म्हणजे तेवढाच मोठा लवाजमा. शहाबुद्दीन खान आपलं 5,000चं सैन्य घेऊन निघाला. वाटेत त्याला मानकोजी पांढरे नामक मोगली मराठी सरदार सामील झाला. त्याचं काही हजारी सैन्य, अशी मोठी 7,000 पर्यंत जाणारी फौज रायगडाकडे निघाली. शहाबुद्दीन खान व मानकोजी पांढरेचं सैन्य आता पुण्यावरून निघालं होतं. तर देशावरून रायगडावर येण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणून मानकोजीने शहाबुद्दीन आणि त्याच्या 7,000च्या मोगली फौजेला कोकण दिवा डोंगराच्या वाटेने आणलं. मानकोजी पांढरे हा या भागातील माहितीगार आणि औरंगजेबाचा सरदार होता, त्यामुळेच मोगली सैन्य इथपर्यंत पोहोचू शकलं होतं. मोगली सैन्याने रायगडच्या आजूबाजूची गावे मारण्यास सुरुवात केली, लूट माजविली. रायगडाच्या परिसरात आजवर शिवबांच्या आणि मावळ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज दुमदुमला होता. तिथेच आता गनिमांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज, शेतकऱ्यांचा आक्रोश आणि आया बहिणींच्या किलकाऱ्यांच्या आवाजाने सह्याद्री शहारला होता. त्यामुळेच त्यांच्या भीतीने कोकण दिवा डोंगराजवळील संदोशी गावची बाजारपेठ आणि देवळंही ओस पडली होती. त्यामुळेच शिवराय आणि शंभूराजांनंतर आता कावळे खिंडीकडे मराठ्यांचं दुर्लक्ष झालं असेल अशी मोगलांची समजूत होती. त्यामुळे घाटावरून ते किल्ले कोकण दिव्याकडे आले. आता कावळ्या घाटाच्या काही अंतरावर असणाऱ्या डोंगरावरच्या घोळ गरजाईवाडी गावात येऊन त्यांनी आपला तळ ठोकला. शहाबुद्दीन आणि मानकोजी पांढऱ्यांच्या सेनेच्या तळापासून काही अंतरावरती कावळ्या बावळ्या खिंड होती. आपल्या सैन्यानिशी थोडी विश्रांती घेऊन मग रायगडाला वेढा देऊ असं शहाबुद्दीन आणि मानकोजीने ठरवलं. आणि मग तो दिवस उजाडला. 25 मार्च 1689. शहाबुद्दीन खानाने आपल्या पहिल्या तुकडीला कावळ्या बावळ्या खिंडीमार्फत रायगडाकडे उतरण्याचा आदेश दिला. ही बातमी खिंडीत चौकीवर असणाऱ्या जिवाजी सरकले नाईक यांना मिळाली. बलाढ्य शत्रू अवघ्या डोळ्यासमोर उभा होता, त्यामुळे विचार करण्याचीही उसंत नव्हती. जिवाजी नाईक सरकले यांनी 9 जणांना आपली जागा गाठण्यास सांगितले. त्यांनी 9 जणांना गनिम संपेपर्यंत न मरण्याची जणू ताकीदच दिली होती. कारण तसं न झाल्यास जर आज खिंड पडली तर आत्ताच उगवतं स्वराज्य उद्या उभं राहणार नव्हतं, एवढं नक्की होतं. आता 10 जण खिंडीत लढाईसाठी सज्ज झाले होते. अर्ध्या मावळ्यांनी म्हणजेच 5 ते 6 मावळ्यांनी खिंडीत आपल्या गुप्त जागा गाठल्या. जिवाजी नाईक सरकेल हातात शमशेर घेऊन आपल्या 3-4 मावळ्यांसोबत खिंडीत मध्येच जणू पर्वतासारखे खिंडीचा रस्ता अडवून उभे ठाकले. घोळ गरजाई गावामधून शहाबुद्दीनने आपली पहिली तुकडी खिंडीत धाडली. 10 जण विरुद्ध हजारोंची लढाई आता सुरू झाली. क्षणात रणसंग्राम पेटला. दिन दिन रणशब्दास हर हर महादेव भिडला. कमरेला लटकलेल्या शमशेरी शत्रूवर कोसळल्या. शिवछत्रपतींनी शिकविलेली गनिमी कावा युद्धनीती आता रंग घेऊ लागली होती. कोण बाणांनी टिपलं गेलं तर कोणावरती भाल्यांचे हल्ले चढवण्यात आले. मराठ्यांच्या गोफणी आता फेर धरू लागल्या. आकाशात उल्कापाताप्रमाणे गोफणी आग ओकत होत्या. मोगलांच्या सेनेत कोणावर केव्हाही तलवारीचे वार तर कोण मोठ्या दगडांनी चेचलं गेलं तर थोड्यांना मध्येच जाऊन कापून येऊन आपल्या गुप्त जागी मावळे परत जात. एकीकडे दगडांचा मारा तर दुसरीकडे बाणांचा मारा, अशा दुहेरी हल्ल्यामध्ये बरेच गनिम पडले. आता अशा रीतीने जिवाजी सरकले यांच्या 9 पायकांनी पहिल्या तुकडीला पाणी पाजलं, संपवलं. आपली पहिली तुकडी परत आली नाही म्हणून शहाबुद्दीनने दुसरी तुकडी खिंडीत पाठवली. पण यावेळी मोगली तुकडी थोडी सावध होती. मात्र त्यांना खिंडीतून गनिमी हल्ला करणाऱ्या मावळ्यांच्या संख्येचा नक्की अंदाज येत नव्हता. परत या 10 वीरांनी त्यांच्यावर गोपनगुंड्याचा मारा चालू केला, दगडांचा मारा केला. जिवाजी सरकले तर शत्रूवरती यमासारखे कोसळत होते. त्यांच्या शमशेरीच्या वारांनी खिंडीत मोगलांची दाणादाण उडवली. शवांचा थर रचत चालला होता. इतक्या मोठ्या सैन्यासमोर कितपत निभावला लागेल याचा विचार 10 मधील एकही जण करत नव्हता. विचार एकच, एकाही गनिमाला खिंड ओलांडून रायगडाकडे उतरू द्यायचं नाही. आता दुसऱ्या तुकडीचीही तीच दशा झाली. परत दुसऱ्या तुकडीतलेही बरेच जण मारले गेले. काही मावळ्यांच्या या भेदक माऱ्यासमोर माघारी पळून गेले.
दुसरी तुकडी लढत असताना मात्र या 10 जणांच्या गुपित जागा आता त्या गनिमात समजल्या होत्या. तुकडीतील काही मागच्या सैनिकांनी हे खानाला जाऊन कळवलं. शहाबुद्दीनला हे कळताच त्याने आपल्या सर्व सैन्यानिशी हल्ला करण्याचा आदेश देत तो स्वतः आपले सर्व सैन्य घेऊन खिंडीत आला. तोपर्यंत त्याच्या पुढच्या दोन्ही तुकड्या या 10 मावळ्यांनी खिंडीत झोपवल्या होत्या. अखेर आता मावळे आपल्या गुप्त जागा सोडून एकत्र खिंडीत जिवाजी सरकले यांच्यासोबत हजारोंच्या समोर उतरले. सर्वत्र कापाकापी सुरूच होती. जो समोर येईल त्याला फक्त चिरायचं एवढंच ते करत होते. रक्ताने ते भिजलेले माकलेले तासावर तास उलटले. सुमारे 10 तास सरले होते. जिवाजी सरकले यांचा हा महापराक्रम पाहून मुघल सरदार स्तब्ध झाला होता. काही तासांनी ही गोष्ट खाली संदोशी गावात समजली. गावातील जिवाजी सरकलेंच्या घरी आणि त्या 9 पायकांच्या घरी ही वार्ता समजताच हंबरडा फुटला. गावात जणू हल्लकल्लोळ माजला. त्या वाडीतील अवघे 10 जण 7,000सोबत कसे झुंजत असतील, जिवंत असतील की मारले गेले असतील, काही कळायला मार्ग नव्हता. ती 7,000 फौज त्या 10 जणांना संपवून केव्हाही गावात दाखल होईल. मग गावात रक्तपात आणि लुटालूट होईल. अशातच स्वतःला सुरक्षित ठिकाणी हलवावं की शिवरायांच्या शब्दाखातर, स्वराज्याखातर आणि मराठी अस्मितेखातर त्या खिंडीत शत्रूला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या गावातल्या त्या 10 वीरांना वाचवावं. आणि वाचवावं तरी कसं? गावातली वास्तव्यात असलेली सगळी लढाऊ मंडळी एकत्र झाली तरी 1 शेकडा माणसं होताना मुश्किल. रायगडावरून मदतीची अपेक्षा करणं तर यावेळी शत्रूच्या वेळ्यात अडकलेल्या रायगडालाच मदतीची गरज होती. करावं तर काय करावं? इतकी भयान परिस्थिती संदोशी गावावरती आली होती. मात्र शिवशंभूंचा सहवास लाभलेला आणि या सह्याद्रीत वाढलेला एक एक मावळा जणू कणखर बुरुजासारखा होता. आणि तसा एक बुरुज त्यावेळी गावात मुक्कामी होता. तो बुरुज म्हणजेच गोदाजी जगताप. गोदाजी जगताप यांनी गावातील 60-70 मावळे एकत्र घेऊन जिवाजी सरकले यांच्या मदतीसाठी खिंडीकडे धाव घेतली. आता मराठ्यांची अशी मुठभर जेमतेम 60-70 जणांची ही फौज खिंडीत आली. आता खिंडीत फक्त भयानक युद्ध सुरू होतं. रक्ताचे पाट वाहायला लागले. जिवाजी सरकले रक्तात भिजून गेले होते. तळपत्या सूर्यासारखे ते लालबुंद झाले होते. त्या मराठ्यांनी जणू कहरच केला होता. खिंडीत रक्ताचा अभिषेक झाला. 7,000 मोगलांना मिळून 10 मावळ्यांना नमवता येत नव्हतं. आता तर 60-70 मावळे अजून वाढले होते. 7,000 घोडदळ पायदळ सेनेविरुद्ध फक्त 10 जण किंवा 60-70 जण पाहायला गेलं तर अजिबात तुलना नव्हती. मात्र मराठे कसलीही पर्वा न करता राजांच्या शब्दासाठी, आपल्या गावासाठी आणि रायगडासाठी बेभान होऊन लढत होते. त्यांच्या त्या हर हर महादेव आणि जय भवानी जय शिवाजीच्या आरोळ्या कसल्या सह्याद्रीच्या वाघांच्या डरकाळ्या ऐकून मुघली सेना बिथरत होती. कित्येक घणाघाती वार अंगावर होऊनही मावळे लढत होते. जणू सेंदूर लावलेल्या मारुतीसारखे रक्ताने माखलेले मावळे कावळ्या बावळ्या खिंडीत अजून आवेशात लढत होते. खानाला आता घाम फुटला. मराठ्यांच्या तुफानी वारांनी नव्या दमाचे पठाणही कापले गेले. खानाचं सैन्य आता संपत होतं, मारलं जात होतं. आपली हार होणारे खानाला समजताच आपला जीव वाचवण्यासाठी शहाबुद्दीन खान व राहिलेल्या सैन्याने खिंडीतून पळ काढला. चिमूटभर मावळ्यांनी पराक्रमाची शर्त करून शेकडोंना कापलं. मावळ्यांनी अखेर युद्ध जिंकलं. संदोशी गावच्या वीरांनी अविश्वसनीय इतिहास रचला. मात्र जिवाजी नाईक सरकले यांचा या अग्निकुंडात बळी गेला. जिवाजी नाईक सरकले यांनी आणि त्या 9 मावळ्यांनी आणि नंतर आलेल्या त्या 60-70 मावळ्यांनी मरेपर्यंत खिंडीतून एकही गनीम जाऊ दिला नाही. त्यांनी विजयश्रीचा झेंडा लावत आपला देह रणी ठेवला. तब्बल 16 तास पेटलेलं हे युद्ध शांत झालं. स्वराज्यावरचं सर्वात मोठं संकट टळलं होतं. युद्ध संपल्यावर राहिलेल्या काही मावळ्यांनी जिवाजी सरकले, गोदाजी जगताप व शहीद झालेल्या इतर मावळ्यांचे प्रेत खाली संदोशी गावात आणले. गावात दुःखाची शोककळा पसरली होती. मात्र त्यापेक्षाही जास्त संदोशी गावचं ऊर अभिमानाने भरून मावळ्यांच्या त्या असामान्य पराक्रमाने प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता. गावात जिवाजी नाईक सरकले व इतर शहीद झालेल्या मावळ्यांचे अंत्यविधी पार पडले. हे त्याग असामान्य होते. पुढे हा शहाबुद्दीन खान पळून दक्षिणेत गेला आणि पुढे हैदराबादचे जे निजाम उल हक घराणे जन्माला आले ते या पळालेल्या शहाबुद्दीनचंच. तब्बल 16 तास पेटलेलं हे युद्ध, 16 तास लढणारे ते मावळे काय असतील आणि अखेर मावळ्यांच्या बलिदानाने व विजयाने ते संपलं. जिवाजी सरकले नाईक यांच्या आणि त्या मावळ्यांच्या लढण्याचं मरण्याचं सार्थक झालं.
कारण जुल्फिकार खानाच्या मदतीला येणारी शाहाबुद्दीन खान व माणकोजी पांढऱ्यांची 7,000ची फौज रायगडापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे रायगडला पडलेला जुल्फिकार खानाचा वेढा थोडा सैल पडला आणि रायगडावरून छत्रपती राजाराम महाराज सुखरूप दक्षिणेत पोहोचले आणि दक्षिणेतील जिंजीवरून स्वराज्याची ज्योत तेवत ठेवली. याचा परिणाम म्हणजे पुढच्या काही काळात एक अफाट अशा मराठा साम्राज्याचा उदय झाला. तसेच औरंगजेबाचा काळा मनसुबा पुन्हा एकदा अपुरा राहिला आणि मराठी वणवा महाराष्ट्रभर देशभर पेटत राहिला. कावला बावला खिंडीत एक मावळा 100ला भिडला, 10 मराठे हजारोंशी भिडले, हजारोंना चिरले, 10 जणांनी शेकडोंना कंठस्थान घातलं. जेमतेम 60-70 मावळ्यांनी जवळपास 7,000 गनिमाला परास्त केले. अखंड मोगली सेना पराजित केली. मनभर मोगली फौजेला चिमुटभर मावळ्यांनी यमसदनी धाडलं. सगळं कसं एखाद्या कल्पनेप्रमाणे, मात्र तितकंच सत्य. हा पराक्रम 300 बांदलांनी व बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली पावनखिंड आणि हजारोंवर तुटून पडणारे प्रतापराव गुजर 7 मराठे यांची एकत्रित आठवण करून देतो. आजही या लढाईत शहीद झालेल्या वीरांचे तसेच जिवाजी सरकले नाईक यांची साक्ष असलेल्या विरगळी समाधी सतीशिळा गावात आहेत. 350 वर्षांपूर्वी खिंडीत कोरलेली त्यांची मूर्ती त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देते. असं म्हणतात की हा अतुलनीय पराक्रम पाहून छत्रपती घराण्याने सरकले घराण्याला पंचधातूचं कोरलेलं इनामी पंचधातू स्तुतिपत्र दिले होते. सध्या ते उपलब्ध नसून ह्याच पुराव्याचा शोध चालू आहे. 25 मार्च हा दिवस शौर्य दिवस म्हणून सरकले यांच्या संदोशी गावी थाटात साजरा केला जातो. वीरांना श्रद्धांजली अर्पित केली जाते. जेदे शतकावलीत या भव्य लढाईची ही ऐतिहासिक नोंद आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे या भव्य इतिहासाचा उलगडा झाला. अशा या महावीरांना शत नमन. अपेक्षा आहे त्या मावळ्यांचं बलिदान कायम सर्वांच्या ध्यानी राहील. तात्पुरते मी तुमची रजा घेतो. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत इतिहास वाचा आणि कृतीतून उतरू द्या. जय शिवशंभो.